तुमचं बाळ वारंवार आजारी पडतंय का? बाळाला भूक लागत नाहीये का? बाळाला सर्दी खोकला होतोय का? तर ही एक छोटीशी रेसिपी तुमच्या बाळाच्या शरीरात खूप मोठा फरक घडवून आणू शकते. चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीची सुरुवात करूया. स्वच्छ धुतलेले आवळे तुम्हाला घेऊन यायचेत. त्यानंतर ते शिजवायला ठेवायचे. शिजवून झाले की थोड्या वेळाने त्याला गार झाल्यावरती त्याचे तुकडे करायचेत. तुकडे केल्यावरती एका बरणीत ते साठवायचेत. त्याच्यात किसलेला गूळ मिक्स करायचा आहे. त्याचसोबतच तुम्ही बाळाची इम्युनिटी अजून स्ट्रॉंग करण्यासाठी लिंबूच्या सरबतचा किंवा लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. आणि हे मिश्रण 3 दिवस तसंच ठेवायचे मुरल्यानंतर 12 तासातून एकदा रोज हे मिश्रण हलवायचे. 3 दिवसात आवळा कँडी तयार होते. तिसऱ्या दिवशी उन्हात सुकवायला ठेवायची आहे. तर अशा प्रकारे वर्षभरासाठी सुद्धा आवळा कँडी तयार करून ठेवू शकता आणि तुमच्या बाळाची इम्युनिटी स्ट्रॉंग करू शकता. गुणकारी आवळा कँडी ही बाळाच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त मानली जाते. आवळ्यामध्ये नैसर्गिकरित्या भरपूर व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे असतात, जी बाळाची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करायला मदत करतात. सर्दी, खोकला, ताप यापासून बाळाचे संरक्षण होते आणि बाळाची भूक आणि पचनशक्ती सुधारते. आवळा कँडीमुळे रक्तवाढ होण्यासही मदत होते. त्याचबरोबर त्वचा, केस आणि मेंदूच्या विकासासाठीही फायदेशीर ठरते. पण आवळा कँडी ही 1 वर्षानंतरच मर्यादित प्रमाणात द्यावी आणि शक्यतो घर किंवा कमी साखर किंवा कमी गुळात बनवावी. आपल्या नवीन ऐपण या चॅनलवरती विंटर हेल्दी किड्स रेसिपीची सिरीज चालू आहे. त्यातली ही 3rd रेसिपी आहे. पहिल्या 2 रेसिपी जर बघितल्या नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचसोबतच तुम्ही कोणत्या शहरातून ही रेसिपी बघताय हे मला सांगायला अजिबात विसरू नका. चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओजही जाऊन बघा. नवीन ऐपण या आपल्या चॅनलवरती बाळाच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी मी सांगत असते. त्यामध्ये बाळाचा आहार, बाळाचं वजन वाढ, बाळाची भूक वाढ, त्याचसोबतच वेगळा आहार, बाळाचं डाएट चार्ट, बाळाच्या रिलेटेड तुम्हाला पडणारे क्वेश्चन या सगळ्याची उत्तर मी व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करते. जर चॅनल आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.